पालकत्व आणि बीडचे पालकमंत्री आदरणीय दादा आहेत। त्या बीडला ज्या पद्धतीनं बदनाम केलं गेलं, बदनाम केला जातोय, त्या बीडला परत एकदा पूर्वत आणण्याकरता, कारण बीड जिल्हा जसा आज रंगवला जातोय तसा तो पूर्वी नव्हता। तिथे मराठा, ओबीसी सर्व गुण्यागोविंदांना नांदत होते, पण अलीकडच्या काळात गेल्या 2 महिन्यापासून आपण बघतो आहोत की अद्यापही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले आरोपी जे आहेत, त्यातला तो आंधळे नावाचा 2 महिने उलटले तरी तो पकडला गेला नाही। तो कुठं गेलाय त्याच्याकडे खऱ्या अर्थानं पाहिलं पाहिजे। तो कुंभमेळ्यात लपलाय की आणखी काही वेषांतर करून पळालाय? म्हणजे ह्या घटना किंवा इथली घटना, परभणीची घटना, सूर्यवंशींच्या हत्येच्या संदर्भात ह्या घटना महत्वाच्या आहेत। त्यामुळे त्या परभणी बीड जिल्ह्याला किंवा बीड जिल्ह्याला प्रामुख्याने शिस्त आणण्याकरता अजितदादा सक्षम आहेत। ते तिथले पालकमंत्री आहेत। राहिला प्रश्न सुरेश धसांच्या बाबतीत, जे धस काय बोलले, आता धसांनी हे वक्तव्य सुरेश धस यांच्यासाठी करतात की कारण परवा लॉंग मार्च त्यांनी थांबवल्याचा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला आणि त्यानंतर अनेक भीमसैनिकांनी त्यांना जाब विचारला। कालही मला माझे काही मित्र मंत्रालयात भेटले होते। आता त्या मुद्द्याला त्यांना माहिती हा मुद्दा तापणार आहे, लोक रोष व्यक्त करतील, त्या मुद्द्याला बगल देण्याकरता त्यांनी ते वक्तव्य केलं। पीओपीच्या गणपतींचं विसर्जन करू नये, समुद्रामध्ये करू नये आणि एकंदर कृत्रिम तलाव याचा वापर करावा असं पालिकेने कोर्टाच्या सांगण्यावरून नोटीस काढलेली आहे। कसं पाहता, अनेक गणपती सध्या विसर्जनाची वाट पाहत आहेत, चांदिवली असेल, कांदिवली असेल, एकंदर अजूनही अनेक गणपती पुन्हा मंडपात परतले आहेत। कसं पाहता, एकंदर विषयाकडे संवेदनशील विषय आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर काही निर्णय होत असतील महानगरपालिकेकडून तर त्याचं गणेश मंडळांनी पण स्वागत केलं पाहिजे। पीओपीच्या मूर्तीला जर बंदी असेल तर मागी गणपतीला त्या गणेश मूर्ती म्हणजे त्याची स्थापनाच करायला नको होती, पण आता याच्यावर काहीतरी तोडगा सरकार नक्कीच काढेल। जयंत पाटील साहेबांच्या मौनाचे अनेक अर्थ घेतले गेले पाहिजे। आता त्या विचार मी जर बोललो तर बऱ्याच काही मी बोलू शकतो हे मला माहित आहे, पण ते त्यांच्या मतदारसंघात सध्या व्यस्त आहेत। इतकं मात्र नक्की आहे की त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या जे काही कुभांड रचले जाते त्यांच्या पक्षामध्ये, जितेंद्र आव्हाड, डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात एक कुभांड त्यांच्या पक्षाविरोधात, त्यांच्याच विरोधात त्या पक्षात रचले जाते। मी पण जयंत पाटील साहेबांना जर त्यांनी मला भेट दिली तर मी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नक्की सांगेल। आणि दुसरं कोण आमदार आहे हे मला सांगण्याची काही गरज नाही, त्यांनी त्यांच्या भाषणात बोलून दाखवलं होतं, त्याच्यामुळे ते त्यांचं अस्वस्थ होणं साहजिक आहे। मात्र तुर्तास तरी त्यांनी मौन जे बाळगलंय तर ही वादळापूर्वीची शांतता आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।